चलो, सो लेट्स स्टार्ट द लेक्चर राइट अवे. आपण आज टॉपिक नंबर 4 जो आहे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट हा संपवून टाकणार आहोत. लेट्स स्टार्ट. विल स्टार्ट NSQF. NSQF याच्या अगोदरही शिकलो आहे, थोडंसं डिटेलमध्ये शिकूया, थोडंसं, जास्त खूप इंडेप्थ जायचं नाही आहे. अगोदर या अगोदर बघितलं आपण NSQFला, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, अँड आय हॅव टोल्ड यू दॅट दिस F गोज फॉर फ्रेमवर्क. फ्रेमवर्क म्हणजे फ्रेम, ओके, आणि त्या फ्रेममध्ये दिलंय कसं काम करायचं. ठीक आहे, दीज आर जस्ट रूल्स अँड रेग्युलेशन. फ्रेमवर्क आर नॉट रेग्युलेटर्स. This is not a scheme. Rather, this can be considered as policy. ओके, सो हा एक छोटासा फॅक्ट लक्षात ठेवा, पुढच्या काही टॉपिक्सला कामात येईल. देन फॉर डिकेड्स इंडिया मेजर्ड वाय इट वॉज रिक्वायर्ड हे बघतो आपण. फॉर डिकेड्स इंडिया मेजर्ड पीपल बाय वेअर दे स्टडीड अँड नॉट व्हॉट दे कुड डू. ओके, सो आपण बऱ्याच गोष्टी काढल्या, नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड्स काढले, ज्याने क्वालिफिकेशन पॅक काढला, की प्रकारे तो काय करतो हे कळायला पाहिजे, आणि वी कुड मेजर or we could give them a star like status ki this is 4-star worker, this is 5-star worker. Okay, and in that category also, in a particular category that can be measured on a scale, okay, so that is the scale shows from 1 to 10 for NSQF. So what is NSQF? NSQF is a national reference framework. Reference framework yani ki you have to refer to NSQF before going through any program. That classifies human capability, human ची capacity, capability काय करायला capable आहे तो, into levels based on how complex the work is and how much responsibility a person can handle. Okay, so increases with reference to complexity and responsibility. So if question comes that NSQF increases, the level of NSQF increases at the level of by its complexity. काल एक प्रश्न दिला होता मी, त्यामध्ये बऱ्याच स्टुडंट्सचं आन्सर चुकीचं होतं. ठीक आहे, it was related to NSQF च्या complexities. Next, NSQF was notified on 27 December 2013. मी विचार केला होता हे फॅक्ट्स याच्यामध्ये ॲड नाही करायचे, बट जस्ट फॉर अ थ्रिल मी ॲड करतोय. दीज फॅक्ट्स आर टू बी लर्न्ड फ्रॉम योर नोट्स, ज्या PDF नोट्स प्रोव्हाइड करतोय मी त्यातून. आज इम्प्लिमेंटेड बाय नॅशनल स्किल क्वालिफिकेशन कमिटी. ही एक कमिटी आहे, ही पहिल्यांदा आली आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये मेंबर्स कोण असणार वगैरे काही इम्पॉर्टंट नाही आहे, because it is not provided in your syllabus, and I don't think there is a lot of question. There can be a lot of question. Even if there is a question, so you should be remembering that an IS officer will lead this committee. Second, there will be government plus private members in this. There will be members from ITI also, and there will be other experts also. ठीक आहे, these 4 will be the composition of the committee. एवढे लोक राहतील त्यात. नोट्स असतील तर हे लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट. National Skill Qualification Framework incorporates the idea of volume of learning, which is measured in notional learning hours. Notional, national नहीं है, notional. ठीक है, what is this notional learning hours? हे काय म्हणतात की तुम्ही किती वेळ ती स्किल घेतली. समजा फॉर एक्झाम्पल दिस इज स्किल A, the time required to achieve particular skill, ही स्किल अक्वायर करण्यासाठी टाइम. ठीक आहे, सो दॅट इज नोशनल. काही म्हणजे याच्यात काही जास्त खूप असं रॉकेट सायन्स नाही आहे. नोशनल इज जस्ट टाइम रिक्वायर्ड टू अक्वायर स्किल.
तिथे कुठेतरी लिहून घ्या, इथे लिहून पण दिलेलं असेल मी. ही ऑफिशियल डेफिनेशन आहे. व्हॉट इज दिस नोशनल लर्निंग आवर्स? दीज आर estimated total time an average student needs, total time an average student needs to complete a course or qualification encompassing all activities like lectures, self-study, reading assignment, revision, assessment, not just classroom time. म्हणजे classroom time not just ever का, क्लासरूम टाइम तर आहेच त्याच्यात, बट तुम्हाला हे जे नोशनल लर्निंग आवर्स आहेत, या नोशनल लर्निंग आवर्समध्ये इम्पॉर्टंट आहे सेल्फ स्टडी. तुम्ही म्हणाल सर रिव्हिजन टाइम पण का? तर यस, एक एस्टिमेटेड असतो, एक एस्टिमेट करतात ते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवली, ती कॉन्सेप्ट शिकण्यामध्ये तुम्हाला किती वेळ लागू शकतो, तर मी गेस केलं की 1 तासात ही कॉन्सेप्ट शिकवली जाईल. ओके, आणि अर्ध्या तासात ह्याच्या नोट्स प्रोव्हाइड केल्यावर ह्या तुम्हाला वाचता येईल. मग तुम्हाला परत नंतर 10 मिनिटात त्या रिवाईज करता येईल, आणि मग परत नंतर त्या 5 मिनिटात तुम्हाला असेसमेंटसाठी लागेल. सो सगळा वेळ जो असतो हा याला म्हणतात नोशनल लर्निंग आवर्स. ह्याचे काही आहे 1200 क्रेडिट्स असतात पर इयर, 30 क्रेडिट्स वगैरे असं काहीतरी आहे ते. ठीक आहे, ते तो फॉर्म्युला दिला आहे मी, ते नंबर्स तुम्हाला पाठ करावे लागतील. पण याची कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. इट्स नॉट जस्ट क्लासरूम, इट्स लेक्चर्स ऑल्सो, सेल्फ स्टडी ऑल्सो, reading assignments also, writing assignments also, revisions also, and exam also, assessment also. So what all time required is called as notional learning hours. Again, notional learning hours are primarily used to assign credits within the framework. मी सांगितलं framework मध्ये दिले credit किती लागतील हे. Under the associated these notional credit hours, sorry, national credit framework, 30 notional learning hours are generally considered equivalent to 1 credit. 30 hours is equal to 1 credit, आणि 1200 is equal to 1 year's credit. यात खूप छान आहे बरं का ही कॉन्सेप्ट. दिस कॉन्सेप्ट, if someone must be remembering, it came from न्यू एज्युकेशन पॉलिसी. मी त्यात तुम्हाला काय शिकवलं होतं की तुम्हाला ह्या कोर्समधून त्या कोर्समध्ये उडी मारता येईल. ठीक आहे, सो तुम्हाला ह्या कोर्समधून त्या कोर्समध्ये उडी मारता येईल का? कारण की तुमच्याकडे एवढे क्रेडिट्स आहेत याचे, तुम्ही कुठल्याही कोर्समध्ये जाऊ शकता. ठीक आहे, हे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं. देन नेक्स्ट, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कमध्ये 10 लेवल्स आहेत, हे आपण बघितलं ऑलरेडी. कॉम्प्लेक्सिटी ऑफ वर्क काय, ईच लेवल डिफाइंड बाय कॉम्प्लेक्सिटी ऑफ वर्क, डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग, स्किल रिक्वायर्ड, डिग्री ऑफ ऑटोनॉमी, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आउटकम. रिस्पॉन्सिबिलिटी मी आधी वाचून दाखवलं तुम्हाला. ठीक आहे, सो मेजरली रिस्पॉन्सिबिलिटी अँड कॉम्प्लेक्सिटी हे तुम्ही लक्षात ठेवा. बाकी डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग ऑब्वियस आहे, त्यानंतर स्किल रिक्वायर्ड ऑब्वियस आहे, आणि डिग्री ऑफ ऑटोनॉमी, त्याला किती ऑटोनॉमी आहे, स्वतःच्या बेसिसवरती तो डिसिजन किती घेऊ शकतो, दॅट इज कॉल्ड ॲज ऑटोनॉमी. Then a person doing routine supervised work is at lower level. म्हणजे एक नॉर्मल सुपरवाइज करून वर्क करतोय तो, त्याला सांगतात सगळे काम करायला, तो लो लेवलवर राहील. आणि पर्सन हँडलिंग कॉम्प्लेक्स टास्क इंडिपेंडेंटली ॲट द लेवल ऑफ इज ॲट हायर लेवल. कॉम्प्लेक्स असेल कोडिंग वगैरे सारखं, ते हायर लेवलवरती जाणार. अँड दॅट्स व्हेरी गुड दॅट यू हॅव memorized all these also. Then some of you have also sent me your messages. So it values experience, it respects informal learning, allows skill to stand beside academics. Academics and skill ला at par आणणारे NSQF आहे. If someone says that NSQF brings a normal learning, a general learning and vocational learning at its par, at on one scale, then it is correct. Skill stands besides academics. So enables real mobility, इकडून तिकडे जाऊ शकता तुम्ही. NSQF enables comparison across qualification. ओके, सो कम्पेअर करण्यासाठी हे कामाला येतं. स्ट्रक्चर तुम्ही म्हणाल की हे this he has ITI in paper rolling, and he has ITI in welding, he has ITI in solar panel installation. So paper rolling जर level 2 असेल,
वेल्डिंग लेवल 2 असेल, सोलार पॅनल लेवल 3 असेल. सो तुम्हाला कंपॅरिझन करायला हेल्प होते. स्ट्रक्चर्ड प्रोग्रेस पाथवे, एक प्रोग्रेशन पाथवे, तुम्ही कशा प्रकारे वाढत चाललेत, स्किल तुमच्या कशा प्रकारे कॉम्प्लेक्स होत चालल्या त्याचं पाथवे दाखवत आहे. अलाइनमेंट बिटवीन एज्युकेशन अँड वर्क, रेकग्निशन ऑफ स्किल अँड एक्सपर्टीज, रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग पण येतं याच्यात, इंटिग्रेशन ऑफ वोकेशनल अँड अकॅडमिक लर्निंग, हे परत आपण वरती पण बघितलं, दोन्ही इंटिग्रेट झाले ते आता. त्यानंतर with reference to NSQF, consider the following statements. Allow skills to stand beside academics, it integrates vocational and academic learning, it recognizes skill and experience. The framework is role neutral and sector neutral. Which of the above factors are of NSQF? Please answer. Please answer this question. ए की डी, एकालाच गोल करावं लागतं. इट विल बी ए और डी. Okay, so this means you are confused with option 3. So option 3 eliminate केलं तुम्ही. अच्छा, A and D आला. It recognizes skill and experience. मी सांगितलं तुम्हाला, it recognizes skill, it recognizes experience also. Experience असला की you will be more complex, you will be acting in a more complex manner. Complexity वाढत जाईल. That's why 3 is correct. So if 3 is correct, if you are considering 3 as correct, तो एक eliminate झाला तुमचा फक्त. पटपट आन्सर द्या बाकीच्यांनी. स्वप्नाली, नेहा, देवीदास, अक्षयने दिलंय, भारती, अभिलाष, आकाश आहे काय की दिसत नाही एवढा दुरून मला. बघा बघा उत्तर द्या सगळ्यांनी. इवन जस्ट अटेंडिंग अ क्लास वुडंट मॅटर. आणि मला एका जणांनी रिझन सांगितलं की दे आर नॉट एबल टू आन्सर जस्ट बिकॉज दे आर डुईंग दिस लाईव्ह लेक्चर ऑन मोबाईल. मोबाईलवरती जरी करत असाल तर खाली 3 डॉट्स दिसतील, 3 डॉट्सवर क्लिक करायचं, कॉल इन मेसेज की मेसेज इन कॉल असं काहीतरी आहे, कॉल इन मेसेज, मेसेजिंग इन कॉल, त्यावर जायचं आणि उत्तर द्यायचं पटकन, मागे येऊन जायचं. दॅट्स इट. चलो, सो द आन्सर इज डी. आन्सर इज डी. कॉम्प्लेक्स याच्यात उत्तर देण्यामध्ये प्रॉब्लेम यायला पाहिजे होता. द फ्रेमवर्क इज अ रोल न्यूट्रल अँड सेक्टर न्यूट्रल, ह्याच्यात प्रॉब्लेम यायला पाहिजे होता. हे मी शिकवलेलं नाही. But it is quite logical. The framework is role neutral. This means that whatever your role is, even if you are saying I'm cleaning sewage, it has some rank in the scale. And also sector neutral. It calculates across sector calculation करते ते. For example, if it is service sector, if it is manufacturing sector, industrial sector, etc., it calculates for every sector. तेवढंच एक कॉम्प्लेक्स होतं. 4 वॉज देअर इन आन्सर. 2, 3, 4, 1, 2, 3, 4 मध्ये कन्फ्युजन व्हायला पाहिजे होतं. देन अलाउ स्किल्स टू स्टँड बिसाइड अकॅडमिक्स, हे मी सांगितलंच आहे. दॅट्स वाय 1, 2, 3, 4 इज युअर आन्सर.